कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 18 डिसेंबर 2024। आमचा आज पायी नर्मदा परिक्रमेचा 36वा दिवस आहे। आम्ही निघालेलो आहोत कालीबावडी या ठिकाणावरून। तर आज आम्हाला मांडवगडला जायचं आहे, ज्या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे। खूप पुरातन कालाचं आहे आणि चला जाऊयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। आजचा प्रवास थोडासा खडतर असणार आहे, बघू। नर्मदे हर। मांडवगडला जात असताना सकाळचे आता 7 वाजलेले आहेत। तर या मैयानी चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे घरातून। परिक्रमावासियांची ते सेवा करतात। मैया चाय घेत आहेत। नर्मदे हर। उदय झालेला आहे आणि मांडवगड चढायचा आहे, म्हणून आमच्या मैया थोडस बिस्किट वगैरे खाऊन गोळी खाणार आहेत, कारण पाय दुखतात, ते चढ खूप अवघड आहे। इथे बाबाजी चाय बनवत आहे आमच्यासाठी। म्हणून आमच्या मैयांना आता टेन्शन आलेलं आहे की कसा मांडवगड असेल म्हणून। आता तर पगदंडी वाट आहे, अजून मांडवगड येणार आहे। त्यांना आता टेन्शन आलेलं आहे, मांडवगडाकडे पाहत सुद्धा नाहीयेत। बघा, हा मांडवगड आहे आणि हा मांडवगड आता आम्हाला चढायचा आहे, तेवढाच उतरायचा आहे। दुरून तुम्हाला हा छोटासा दिसत असेल, पण खूप मोठा गड आहे हा। मांडवगडाच्या तिथे नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे, रेवाकुंड आहे, राणी रुक्मतीचा महल आहे। सगळ्यांचे मी दर्शन तुम्हाला घडवणार आहे। पूर्ण निसर्गरम्य वातावरणात हा डोंगर आहे। इकडे आमच्या मैयाला टेन्शन आलेलं आहे, डोंगर चढायचा आहे। तर चला जाऊयात मांडवगडाकडे। तर आम्ही मांडवगड चढायच्या आधी छोटंसं दुकान लागलं होतं, तर तिथे आम्ही थांबलेलो आहोत, कारण गरम झालेला आहे चालून चालून। तर सगळेजण स्वेटर काढतायत। आता निघणार आहोत पुढे, सगळं आवरून झाल्यावर। मांडवगडचा नजारा बघा, हा पूर्ण डोंगर चढायचा आहे। छान वाटते, कारण मागच्या वर्षी चढलो होतो, त्याच्यामुळे एवढं काही अवघड डोंगर नाहीये, पण आहे थोडासा। चला जाऊयात। परिक्रमावासी आमचे निघालेले आहेत समोर। आमच्या मैया आहेत, मावशी त्यांची पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडीशी भीती वाटते, पण समजूत काढली आहे त्यांची। चला, मांडवगड याची सुरुवात झालेली आहे, पुढे जायची। आमच्या मैया चाललेले आहेत। 8 किलोमीटरचा गड चढायचा आहे। मागून आमचे परिक्रमावासी येत आहेत। पूर्ण जंगल भाग आहे हा, इकडे शेती आहे। आमच्या मैया चाललेल्या आहेत पुढे। मांडवगड चढायला सुरुवात केली तितक्यात या आश्रमातून आम्हाला आवाज आला, चाय प्रसादीसाठी या म्हणून। आमच्या मैया गेलेल्या आहेत, आता इथे चाय प्रसादी घेणार आणि पुढे निघणार आहोत। बाबा जे आहेत सेवा देतात त्या ठिकाणी। प्रसादी घेतली आणि पुन्हा निघालो आहोत। आता मांडवगड चढायची सुरुवात झालेली आहे। तब्बल 8 किलोमीटरचा डोंगर चढायचा आहे आणि उतरायचं आहे। मध्ये कुठे पाणी नाही, काही खायला नाही, काहीच नाही, पूर्ण डोंगरात डोंगर आहे। बघा, तुम्हाला दिसत असेल जंगल सुरू झालेलं आहे। बघा, डोंगर चढायला सुरुवात झालेली आहे। थोडासा डोंगर 1 किलोमीटरचा चढून आलेला आहोत। रोड आहे, पण चढ जास्त आहे आणि सगळीकडून जंगल आहेत। सगळं जंगलच आहे, चढायला थोडंसं जड जातंय। रोड आहे, पण जाणं तर तेवढं गरजेचंच आहे। दम लागतोय चालताना। सगळे वळणाचे रस्ते आहेत,
डोंगर आहे चढायचा, सगळे चढ आहेत, टण आहेत, टणावरून जायला लागतंय. अंगाचं पाणी झालेलं आहे, सगळं घामाच्या धारा वाहत आहे अंगातून. बघा समोरचा हा डोंगर दिसताना छोटा दिसतोय, चढायला खूप खतरनाक आहे. सगळे असे वरती चढ आहेत. जाऊयात. आमच्या मैयाला दम लागलेला आहे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. कसं वाटतंय? चढ चढायचं एवढं टार्गेट धरायचे. नर्मदे हर. अजून एवढा डोंगर चढायचा बाकी आहे. चढून आल्यानंतर दम लागलाय. थोडंसं पाणी पिलं, 2 मिनिटं थांबणार आणि लगेच निघणार आहोत. आमच्या मैयांना गरम झाले. सगळीकडे जंगल आहे. डोंगर चढून आलेलो आहोत. थोडं बसत उठत चाललेलो आहोत, कारण सगळे चढ आहे. घाम पूर्ण अंगातून वाहत आहे, डोक्यात पण पाणी सगळं झालेलं आहे. डेंजर चढ आहे, अंगाचं पाणी झालं. नर्मदे हर. बघा खाली बघा, ते पाण्याजवळ, तिथून आम्ही आलेलो आहोत. मगाशी पाण्याजवळ होतो. एवढा चढून आलेलो आहोत. अजून वरती हा खूप मोठा अजून चढायचा आहे. थोडंसं रिस्क आहे, पण छान वाटते. जरा वेगळा काहीतरी अनुभव भेटतोय. डोंगर चढून मध्यंतरवर आलेलो आहोत. तर एक बाबाजी आलेले आहेत गाडीवरती परिक्रमावास्यांना बालभोग घेऊन. तर आमच्याकडे काही घ्यायसाठी नाहीये. आमच्या मैया पान तोडत आहेत, तर पानावरती घेणार आहोत आम्ही आता. तर हे बाबाजी आहे, परिक्रमावास्यांची सेवा करतात. तर आता त्यांनी या डब्यामध्ये पोहे भरून आणलेले आहेत, तर परिक्रमावास्यांना देतात. तर आमच्या मैया पानामध्ये पोहे खात आहेत. आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर. नर्मदे हर. बोलो. मैं गजानन पाटीदार डेली परिक्रमावासियों को बाल भोग करवाता हूँ पोहे से. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कितने आ जाते हैं? आज भी कम से कम 200 लोगों को परिक्रमावासियों को पोहे खिलाए हैं मैंने. डेली इतने 200-250 परिक्रमावासी डेली आते हैं. निःशुल्क सेवा करते हो? निःशुल्क सेवा, कोई सेवा मतलब ये नहीं. तो मैया देती है और मैया ही करवाती है. ये मैया का आशीर्वाद है. नर्मदे हर. बघा एवढा हा डोंगर अवघड होता, भयान असं जंगल आहे सगळीकडून. तर हे येतात आणि परिक्रमावास्यांना बालभोगची सेवा देतात. छान वाटतं. इकडे आमच्या कोमल मैया पोहे खात आहेत. आता आम्ही पण त्याचा आनंद घेणार आहोत. आम्ही पोहे घेतलेले आहेत, बाबाजींनी दिलेले, कारण सकाळपासून बालभोग केलाच नव्हता. मैया उपवाशी ठेवत नाही, भले 10 वाजू किंवा 12 वाजू. तर आता आम्हाला 10-10:30 वाजता हा बालभोग भेटलेला आहे. आम्ही आता तो खाणार. आम्ही परत पुढे मार्गस्थ होणार आहोत. बालभोग केला आणि परत आता पुढे निघालेलो आहोत. हळू परत डोंगर चढायचा आहे. आनंद वाटतोय, पण थोडंसं अवघड आहे. पण जीवनात जसे चढ उतार येतात तसं हा पण चढ उतार आहे. आनंदानं आपण त्याचा उपभोग घ्यायचा, सुख घ्यायचं. बघा हे जंगल, इकडे चाललेले आहेत परिक्रमावासी. आणि खाली बघा जंगल किती खोल आहे. हे जंगली प्राणी पण आहे त्या डोंगरामध्ये. जाऊया. हा डोंगरामधला इथे झरा आहे. या झऱ्याचं आम्ही आता पाणी पिणार आहोत. आमच्या मैयाला या झऱ्याचं पाणी प्यायचं होतं, म्हणून त्यांनी कमंडलमध्ये पाणी घेतलं नव्हतं. तर आता ते आम्ही झऱ्यातलं ताजं पाणी पिणार आहोत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काभाने गे, काभाने गे, अमृताहुनी गोड नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता हे आमच्या आई झऱ्याचं पाणी घेत आहे आणि ते पिणार आहोत. शुद्ध जल.
बघा अजून डोंगर चढायचा आहे. 15 किलोमीटरचा हा डोंगर आहे. सगळे सांगणारे सांगतात 8 किलोमीटर आहे, पण नाही. जेव्हा जाईल तेव्हा कळेल. घेतलं का पाणी मैया? त्याचं पाणी पिलं आणि परत पुढे निघालेले आहोत. बघा सगळ्या वनस्पतींना घासून हे पाणी येतं. निघालेले आहेत आमचे परिक्रमावासी. ऊन झालेला आहे, चढ आहे, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय चढायला. खाली किती खोल दरी आहे. या खालच्या भागातून आम्ही पूर्ण हा डोंगर चढलेला आहोत. विश्वास पण बसत नाही की आम्ही चढलोयत म्हणून. एवढं ते पाणी दिसत असेल ना, त्या पाण्याच्या आम्ही 5 किलोमीटर मागे होतो. तिकडनं आम्ही आलेलो आहोत सकाळी कालीबावडी. हे पूर्ण जंगल आहे. बघा सगळा चढ चढलेला आहे. फक्त आता एवढाच चढ बाकी आहे. तर पुढे जायचं आहे. झालेला आहे चढ चढून. आता एक टपरी आलेली आहे समोर, तिथे आम्ही पाणी घेणार आहोत आणि थोडीशी विश्रांती करून परत पुढे जाणार आहोत. इथून पण 2 किलोमीटर वरती थोडंसं चढ आहे, पण नॉर्मल आहे. मांडवगड तिथे जाणार आहोत. नीलकंठ महादेवांचं मंदिर आहे. मग या गड चढून कसं वाटलं? एकदम छान वाटलं. काही आळस नाही आला, काय नाही आला, थकवा अजिबात नाही आला. मला वाटलं अवघड घाट असन, पण अवघड नाही एवढा. सरळ सरळ रस्ता, पण थोडा चढ उतार रस्ता आहे. नर्मदे हर चालल्याशिवाय काय कळणार नाही. स्वतः अनुभव घ्या. बघा इथे आता लिंबू सरबत आहे. उन्हातीन आलेलो आहोत आम्ही. सगळीकडे ऊन झालेलं आहे. इथे लिंबू सरबत घेणार आणि पुढे निघणार आहोत. हा सोनगड किल्ला आहे, मांडवगड या ठिकाणी. तर आपण त्यांना विचारूयात की या किल्ल्याचं महत्व काय आहे. तर हे दादा आहेत, लिंबू सरबत विकतात. तर त्यांना विचारूयात. नर्मदे हर, हमें इधर का महत्व बता दीजिए. सोनगढ़ किला है, अंदर चामुंडा देवी का मंदिर है, उसके ऊपर सोनगढ़ महादेव है और उस किले के पहाड़ी के पीछे घी तेल के कुएं है और सामने हनुमान दादा है मूर्ति है और बजरंगबली का वो है, क्या बोलते हैं अपने मंदिर टाइप, और चामुंडा देवी है. ऐसे 3-4 स्थान है, तालाब वगैरह है, कुंड वगैरह है, बावड़ी वन वगैरह है. अभी भी घी और तेल की पानी वैसा ही रहता, पानी सेम रहता वैसा ही. घी की बावड़ी में घी जैसा पाणी रहता, तेल की बावड़ी में तेल जैसा रहता. बघा अजून पण तिथे तुपाच्या आणि तेलाच्या विहिरी आहेत. तर यांनी आपल्याला या किल्ल्याची माहिती सांगितलेली आहे. तर पूर्ण हा 14-15 किलोमीटरचा पूर्ण किल्ला आहे. आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत. परिक्रमावासी चाललेले आहेत. बघा लिंबू सरबत इथे पिणार आहोत. थोडीशी एनर्जी येईल, मग पुढे निघणार आहोत. बघा दमून आल्यानंतर आमच्या मैया बसलेल्या आहेत. लिंबू सरबत घेतलं. थंड उन्हामधून आलो होतो, थोडंसं फ्रेश वाटलं. त्या दादांकडून थोडीशी माहिती घेतली आणि आता पुढे निघालेलो आहोत नीलकंठ महादेव या ठिकाणी. इकडच्या म्हशी खूप वेगळ्या आहेत, म्हणजे शिंग मोठी मोठी आहेत. जास्ती करून आम्हाला मोठ्या शिंगावाल्याच म्हशी भेटलेल्या आहेत, दिसतात तशा. इकडे खाली नीलकंठ महादेव मंदिर आहे. तिथे आम्ही जाणार आहोत आता दर्शनासाठी. खाली खोलदरीत हे महादेवांचं मंदिर आहे. इकडे चाललो आहोत आम्ही. हे पूर्ण उतार उतरून खाली जायचं आहेत. आमच्या मैया निघालेल्या आहेत. आम्ही बॅग वरतीच ठेवलेले आहेत. खाली उतरून जाणार आहोत. दर्शन घेऊन परत पुन्हा वरती येणार आहोत. आज एवढी गर्दी नाहीये. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. दीदी पप्पा म्हटले व्हिडिओ काढून घे, पप्पाला बघ. आलेलो आहोत आम्ही खाली. या ठिकाणी चप्पल वगैरे काढली. आता पुढे जाणार आहोत. इथे ही पाण्याची पिंड आहे. समोर हे नीलकंठ महादेव मंदिर आहे, पुरातन आहे.
हे कुंड आहे या ठिकाणी. खाली इकडे उतरून नीलकंठ महादेवाला जावं लागतं. हे आहेत नीलकंठ महादेव. सर्वांनी दर्शन घ्या. नीलकंठ महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्याच्याच बाजूला इथे दुसरे महादेवांचं मंदिर आहे. या ठिकाणी आलेलं आहे बघा. पुरातन कालीन मंदिर आहे हे. मैया याच्यामध्ये फूल सोडत आहे. तर याच्यामध्ये हे गोल गोल फिरून पूर्ण आतमध्ये वेळा घेऊन येणार आहे. थांबलेला आहे ते. पाण्याचा प्रवाह जास्त असला की येते ते. ये ऐसे उल्टा घूमता है ना, तो वहाँ पे डालना होता है क्या? ह्याचा व्हिडिओ मला पण करायचा आहे. तर पूर्ण फिरत आहे फुल आता. कुठले तुम्ही? पुण्याचे कुठले? वाकड. हो का? अडकलेला आहे त्या ठिकाणी. तुम्ही नर्मदेचं हे करताय? दर्शन करून आलो आणि आल्यानंतर ही चिंच घेत आहोत. याचा पूजेसाठी पण वापर केला जातो. अभी तो बना दिया क्या मैया तुमने? आम्ही आता चिंच घेतलेली आहे. बॅग अडकून आता निघणार आहोत पुढे. रुक्मती राणी महल आहे आणि रेवाकुंड आहे. चिंच वगैरे घेतली पूजेसाठी. काही अजून औषधे आहेत त्या घेतल्या आणि पुन्हा आता निघालेलो आहोत. पगदंडी रस्ता आहे. या पगदंडीने आम्ही निघालेलो आहोत. रोडने जरा फेरा पडतो. पगदंडीने शॉर्टकटने जाता येतं म्हणून आता या पगदंडीने निघालेलो आहोत. रेवाकुंड या ठिकाणी जाणार आहोत आता. शेतीच्या बांधाने चाललेलो आहोत. इकडं पाणी आहे आणि बांधाने आम्ही चाललेलो आहोत. पगदंडी आहे ही. शॉर्टकट मार्ग आहे. शेतात पाणी सोडलेलं आहे इथं. आता आम्ही रेवाकुंडला चाललो होतो तर या ठिकाणी पाटी लावलेली आहे. हा दवाखाना आहे. आदिवासी भाग आहे हा, त्याच्यामुळे इथे हा छोटासा दवाखाना आहे. मातीची घरं आहेत. म्हणजे आतून लाकूड आहे आणि त्याला मातीने सारून घेतलेलं आहे. शक्यतो अशी कमी प्रमाणात घरं पाहायला मिळतात पण आदिवासी भागात ही घरं जास्तीत जास्त असतात. तर आम्ही आलेलो आहोत रेवाकुंड या ठिकाणी. तिकडे तो महल राणी रूपवतीचा महल आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत रेवाकुंडाजवळ. इथून दर्शन घेऊन पुढे निघणार आहोत. इकडे परिक्रमावासी आलेले आहेत. भोजन प्रसादी बनवत आहेत. रेवाकुंडाचं दर्शन घेऊन पुढे निघणार आहोत. रेवाकुंडाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालेलो आहोत. आता खाली उतरून थोडासा खडतर आहे. तो उतरला की 1 किलोमीटर वरती जोग महाराज आश्रम आहे. जे खलगाठलं होतं कुणाल महाराज तिथं त्या ठिकाणी सेवा देतात. 1:15 झालेले आहे. सकाळी फक्त पोह्यांचा बालभोग केला होता. चालून आता भूक लागली. जाऊन तिथे भोजन प्रसादी करणार आहोत आणि त्यानंतर 5 ते 6 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर अंतर आम्ही चालून जाणार आहोत. हा आहे राणी रूपवतीचा महल.
मांडवचा राणी रुपवतीचा महल आहे. या महलासमोरच या माताजी बसलेल्या आहेत. या ठिकाणी चिंच विकण्यासाठी काही औषधी आहेत. तर मी ही चिंच घेणार आहे आता. या पण बोरं पण आहेत या ठिकाणी. ही बोरं घेतली खायला आणि थोडंसं पुढे आलो. इथे पापड पण होते. भूक लागली होती, मग आता पापड पण घेणार आहोत. आमच्या मैया तिकडे गेलेले आहेत. थोडं बसणार आणि पुढे निघणार आहोत. चिंचा घेतल्या, ऊसाचा रस पिलो आणि आता पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. पुन्हा आता सगळी उतरायचं आहे. तो डोंगरच उतरायचा आहे पगदंडी मार्गाने. चला जाऊयात आता. बघा सगळी खाली पहाडी दिसत आहे. समोर नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे खूप दिवसांनी. आणि आता हा उतार आम्हाला पूर्ण खाली उतरायचा आहे. बघा आता रस्ता नाही. आता पूर्ण पगदंडी मार्गाने खाली उतरून जायचं आहे. झाडातून झुडपातून जायचं आहे. हे बघा ही मार्किंग केलेली आहे. समोर पण मार्किंग दिसत आहे. थोडस समोर जाऊन व्हाईट मार्किंग दिसते बघा. तिथून असं खाली 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 उतरत इकडे जायचं आहे. तेव्हा ते समोर आश्रम येईल. चला आता मैयाच्या नामाचा जप करत करत जाऊयात. नर्मदे हर. ही मार्किंग केलेली आहे. या मार्किंगच्या आधारानुसार परिक्रमावासी बघा खाली दिसत आहेत. एकदम छोटे छोटेसे दिसत आहेत. तिथे गेलेले आहेत. खाली इकडे खोल दरी आहे आणि हा असा पगदंडी मार्ग म्हणजे कच्चा रस्ता आहे. पाय निसटला की डायरेक्ट खाली. त्याच्यामुळे हळूहळू बघून जावं लागणार आहे. आता इथून आमच्या मैया उतरत आहेत. तिकडे नर्मदा मैया आहे, इकडे आमच्या मैया आहेत. खूप अवघड रस्ता आहे आज. परिक्रमावासियांना वाट समजावी म्हणून इथे बाण लावलेला आहे. आमच्या हिरकणी गड उतरत आहेत. या एवढं वय झालेलं आहे 50 वर्ष, तरी पण अजून तेवढ्याच हिमतीने आणि धाडसीने मम्मी चालत आहे. खूप डेंजर रस्ता आहे हा. पाय घसरला, आताच माझा पाय घसरला होता. पाय घसरला की खाली तिकडे बघा या रस्त्याने खाली जायचं आहे. दिसताना हात थोडासा चांगला वाटत असेल, पण चालताना चांगलीच मज्जा येते. कसं वाटतंय मैया? कसं वाटतंय? आलेला काळा तोंडेने नर्मदे हर. इथे आता थोडीशी घसरण आहे, तर आमच्या मैया घसरगुंडी करून उतरतय खाली. बघा कारण पर्याय नाहीये उतरायला. असा जर हा रोड असेल, भयान रस्ते आहेत हे पगदंडी, उतरणार कसं? त्याच्यामुळे घसरगुंडी केली होती. बघा परिक्रमावासी हा गड उतरत आहे खाली. आता हा कच्चा मार्ग आहे, सरळ असं खाली उतरून जायचं आहे. पूर्ण जंगल आहे हे. चला जाऊयात. आमच्या मैया हा उतार उतरून येत आहेत खाली. पुन्हा हा उतार उतरून जायचा आहे खाली. कडेकडेने खाली उतरणार आहोत. बघा आता तुम्हीच किती अवघड वाट आहे ही. पूर्ण दगडातून यायचं आहे. पाय घसरला की खालीच जाणार. बघा आमच्या मैया कशा उतरत आहेत खाली. इकडे पूर्ण जंगल आहे. थोडासा खडतरच आहे रस्ता.
संपूर्ण जंगल आहे. परत हा उतार आहे खाली. गड उतरताना थोडं विश्रांतीला बसलेलो आहोत, कारण की अजून उतर बाकी आहे. थोडासा दम लागला होता, पाय दुखायला लागले होते, त्याच्यामुळे 5-10 मिनिट बसणार आणि पुढे निघणार आहोत. बघा दगडातून किती खडतर मार्ग आहे. इथे पूर्ण दगडच आहे, उतरायला पण कठीण आहे. आणि मनापासून धन्यवाद ज्यांनी या मार्गाला निशाणी लावून मदत केलेली, सहकार्य केलेलं आहे परिक्रमावासियांना उतरण्यासाठी. त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहू, मैया चरणी प्रार्थना. चढता पण येत नाही, उतरता पण येत नाही या मार्गातून, एवढे डेंजर मार्ग इथे. छोटं जे वरून मंदिर दिसत आहे त्या ठिकाणाहून राणी रुक्मती खाली मैयाची पूजा करायची. तर हा पूर्ण डोंगर आम्ही उतरून खाली आलेलो आहोत. खरं तर खरंच भयान प्रवास होता आज. अजून थोडासा डोंगर हा उतरायचा राहिलेला आहे, पण हा काय एवढा कठीण मार्ग नाही दिसत, त्याच्यामुळे आता चला हळूहळू जाणार आहोत. खरंच आज पाय दुखायला लागले आहेत, माझ्या पायाची तर बोकडशीर दुखायला लागलेली आहे. चला जाऊयात खाली. अजून परिक्रमावासी दिसत आहेत वरून, ते खाली येत आहेत. चला आमच्या मैया निघालेल्या आहेत पुढे. बघा हा मांडवगड सगळा खाली उतरून आम्ही आलेलो आहोत. कठीण मार्ग होता, घसाच कोरडा पडला, तोंडचं पाणी पळालं आमच्या. अजून पुढे जायचं आहे. आता थोडासा पगदंडी रस्ता आहे, पण चालू शकतो या रस्त्यावरून. पायाच्या शिरा खडल्या आमच्या डोंगर उतरून. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. थोडा डोंगर खाली उतरून आल्यानंतर तिथे समोर आश्रम दिसत आहे, तिथे आम्ही भोजन प्रसादी करणार आहोत. आता 2:45 झालेले आहेत. सकाळपासून आमच्या पोटात अन्न नाही. पोहे खाल्ले होते थोडेसे. आमच्या मैया बघा काय म्हणतायत, नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. आज सकाळी निघाल्यापासून सकाळी 6-6:30ला प्रस्थान केलं आम्ही चालण्याचं. रस्त्यामध्ये एका महाराजीने आम्हाला बालभोग दिला होता, तेव्हापासून आम्ही सकाळ धरून अन्नाचा कणही खाल्लेला नाही. आता खूप भूक लागलेली आहे. आपल्या जोग महाराजांचा आश्रम आहे, तिथं भाजी भाकर भेटून ते खाऊन नर्मदे हर. 2:45 झालेले आहेत. आता भयंकर भूक लागलेली आहे. चालून पायाच्या सगळ्या शिरा आखडून गेलेल्या आहेत, कारण पूर्ण उतार होता, पांढरी माती होती, पाय स्लिप होत होता. तिथे आश्रम दिसत आहे, तिथं काहीतरी खाऊ, नाहीतर पुढे जाऊ. बघू आता मैया जसं चालवल तसं. नर्मदे हर. हे माता शबरी आश्रम हिरापूर या ठिकाणी परिक्रमावासियांना भोजन देतात. आम्ही इथे थांबणार आहोत, भोजन प्रसादी करणार आहोत. आमच्या मैया आतमध्ये चाललेले आहेत. भोजन प्रसादी करणार आहोत. या ठिकाणी परिक्रमावासी बसलेले आहेत. भोजन प्रसादी केली. आश्रमात आल्यानंतर एक चपाती खाल्ली, कारण एवढा गड बघून पूर्ण भूकच हारून गेली होती, तरी भूक लागली होती. खाल्लं, जीव रडकोंडे आला. डोळे गरगर फिरू लागले, हिंमत होत नव्हती पुढे चालण्याची. खरंच, कारण रस्ताच एवढा डेंजर होता की पाय ठेवलं की डायरेक्ट खाली घसरणार. आमच्या आईने तर डायरेक्ट घसरगुंडीच केली होती खाली. त्याच्यामुळे कसं तरी हळूहळू जिथं 1 तास लागायचं तिथं आम्ही 1.5 तास लावला. म्हणजे आलो अर्धा पाऊण तासातच, पण व्यवस्थितपणे आलो. पूर्ण जीव रडकोंडे आला आज. नर्मदे हिरापूर या ठिकाणी हे माता शबरी आश्रम आहे. या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे कुणाल महाराज आहेत, ते सेवा देतात. तसंच ते खलघाटलाही सेवा देतात. दक्षिण तटावरती हे आश्रम आहे. या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादी केली. तब्बल 28 किलोमीटर चालून आल्यानंतर, फक्त सरळ रस्ता नव्हता, तर चढ उतार पूर्ण चढून आल्यानंतर आम्ही इथे येऊन भोजन प्रसादी केलेले आहेत. आणि आता प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर बाबाजी. हो. आश्रमातून निघून भगवान या गावी श्रीराम मंदिरात चाललो होतो, तर हे लहान बालक येतात आपल्याला आडवे चॉकलेट मागण्यासाठी. नर्मदे हर.
यांना चॉकलेट ठेवावी लागते जवळ, पण चॉकलेट संपली होती म्हणून त्यांना 1-1 रुपया दिलेला आहे. नर्मदे हर. थोडंसं पुढं चालून आल्यानंतर या दादाने आम्हाला हाक मारली चाय प्रसादीसाठी. इथे चाय प्रसादी घेणार आहोत. 4-4:30 वाजलेले आहेत. आमच्या मैया आता चाय घेतील. मी काही चहा घेत नाही, म्हणजे दुधाचे कोणतेच वस्तू घेत नाही मी. तर चाय प्रसादी घेणार आणि पुढे निघणार आहोत. या ठिकाणी जात होतो आम्ही श्रीराम मंदिरात. तर या बाबाजींनी जिलेबीचा प्रसाद दिलेला आहे. परिक्रमावासियांना ते प्रसादी देतात. नर्मदे हर. ज्या ठिकाणी आम्ही आज मुक्कामी थांबणार आहोत ते हे भगवान या गावातील प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. इथे आम्ही थांबणार आहोत. मागच्या वर्षीही आम्ही इथेच थांबलो होतो. दरवर्षी हा योग येतो इथे थांबण्याचा. गेले 2 वर्ष झाले इथे थांबतो. तिकडे कपडे धुतले होते हापशाजवळ. हा बाबाजी आश्रम आहे. या ठिकाणी हे सेवा देतात बाबाजी. नर्मदे हर. इथे आम्ही थांबणार आहोत. आज सकाळी 6 वाजता निघालो होतो आम्ही कालीबावडी या ठिकाणावरून. तर आता संध्याकाळचे 5:30-5:45 झालेले आहेत. तर पूर्ण मांडवगड चढलो, उतरलो. चढ पण 15 किलोमीटरचा चढ होता आणि उतार तर विचारूच नका, एवढा भयंकर उतार होता की शब्दात नाही सांगू शकत. पाय ठेवला की घसरणार. आणि त्या ठिकाणी जंगली प्राणी पण होते, वाघ वगैरे, पण ते माणसांवरती हल्ला करत नाही. आम्हाला खाली आल्यावर सांगितलं. तब्बल आम्ही आज 28 किलोमीटरचा पूर्ण पायी प्रवास करून, खडतर प्रवास होता आजचा, चढ उताराचा प्रवास करून नंतर आम्ही दुपारचं म्हणजे 3 वाजता आम्ही भोजन प्रसादी घेतली. आणि पुढे 3 किलोमीटर चालून आल्यानंतर भगवान या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे. तर इथे आलेलो आहोत. आता विश्रांती करणार. अजून कपडे धुवायचे आहे. एवढा थकवा आलेला आहे तरी पण आता काय पर्याय नाहीच आहे, धुवावंच लागणार आहे. शेवटी कपडे घालायला लागतात. तर कपडे धुणार, आरती घेणार आणि विश्रांती करणार आहोत. मी चालले आहे आता कपडे धुण्यासाठी. हे कपडे घेतलेले आहेत. दिवसभर कपडे चालून मळालेले असतात. आता 31 किलोमीटरचा प्रवास करून आले तरी नाही विलाज आहे, कपडे धुवावीच लागणार आहे. इकडे मागे आसन लावलेलं आहे. कपडे धुवून येणार आणि आता आरती घेऊन विश्रांती करणार. चालता पण येत नाही, पायाच्या सगळ्या शिरा आखडून गेलेल्या आहेत. इकडे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. सीतामय्या, लक्ष्मण. इकडे गणपती बाप्पा आहेत. इकडे राधाकृष्ण आहेत. इकडे आम्ही आसन लावलेलं आहे. आमच्या मैया बसलेल्या आहेत. हा मंदिरातील परिसर आहे. इकडे परिक्रमावासी दमून आलेत, त्यांनी पण इकडे आसन लावलेलं आहे. चला मी आता कपडे धुण्यासाठी चाललेले आहे. मंदिराच्या समोरच इकडे हनुमंतरायांचं मंदिर आहे. इकडे आमच्या मैया हापशावरती कपडे धुत आहेत. आता स्नान केलं चालून आल्यानंतर फ्रेश वाटतं, कपडे धुत आहेत. नर्मदे हर मैया. दमले नाही का? दमलं तरी कोण धुणार आपले कपडे? आपली कामं आपल्यालाच आपण करावं सोडवणं. बघा कपडे धुवायचे आहेत. आता मी पण कपडे धुणार आहे. हापशावरून पाणी हापसून धुवायचं आहे. आम्ही कधी असं प्रसंग झाला नाही, फक्त परिक्रमेमध्येच. कपडे धुवायचे आहेत. चला धुयात कपडे. इकडे आरती सुरू झालेली आहे. सगळे परिक्रमावासी आरतीसाठी आलेले आहेत. आत्ताच आरती झाली आणि इकडे भजन चालू आहे.
सगळे परिक्रमावासी भजन करतायत. आता आम्ही भोजन प्रसादीसाठी निघलेले आहोत. बघा उठलेले आहेत. थोडीशी विश्रांती करत होतो पण तेवढ्यात महाराजींनी हाक मारली की भोजन प्रसादीसाठी चला म्हणून. जाऊ तर वाटत नाहीये, प्रचंड झोप आलेली आहे कारण खूप दमलेला होता आज. काय करणार, पोटासाठी खायला लागतं. नाही खाल्लं तर मग चालायला शक्ती येणार नाही. घरी असतं तर खाल्लं नसतं, एवढं लांबून आलं असतं तर. पण आता काही खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. चला भोजन प्रसादीसाठी जाऊया. थंडी खूप वाढलेली आहे, भोजन केल्याशिवाय पर्याय नाही. आमच्या मैया ब्लँकेट गुंडाळून आलेले आहेत अंगाला. काय करणार, भूक पण लागलेली असते. जेवण करणं तेवढं गरजेचं आहे. इकडे आमच्या दोन्ही मैया थंडीने गारठलेल्या आहेत, डुलत आहेत दोघी पण. आणि आमच्या आईने तर बघा ब्लँकेटच आणले अंगावरती. भोजन प्रसादीसाठी सगळे बसलेले आहेत. परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसल्यानंतर भोजन करतायत. बघा आजच्या भोजन प्रसादीमध्ये तुरीची डाळ आणि पुऱ्या आहेत. या तुम्ही पण भोजन प्रसादीसाठी. आम्ही आता आनंदानं याचा आनंद घेणार आहोत. भोजन प्रसादी केली आणि आता झोपायची तयारी आहे. आज जवळजवळ सकाळी आम्ही 6:30ला निघालो होतो कालीबावडी या ठिकाणावरून. तर पूर्ण आज 15 किलोमीटरचा डोंगर चढलेला आहोत आणि तेवढाच रोडने चढलो आणि डोंगराने उतरलेलो आहोत, रस्त्याने नाही उतरलो. तर खूप अवघड मार्ग होता आजचा. परिक्रमावास्यांना विनंती आहे की ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल किंवा वयस्कर आजी आजोबा असतील किंवा प्रौढ असतील तर त्यांनी शक्यतो उतरताना रोडचाच वापर करावा, कारण शक्य नाही आहे तेवढं. माझी आई 45-46 वर्षाची असून सुद्धा आई एवढ्या अवघड रस्त्याने आलेली आहे, डोंगर उतरून आलेली आहे. तर कठीण मार्ग होता. कठीण मार्गातून आल्याशिवाय पण आपण सुधारू शकत नाही. मैया तर हेच शिकवते. खरं तर आजचा दिवस थोडा खडतर होता आणि छानही गेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी, नर्मदे हर.